3.2 for semi-medium and Marathi medium. The name of the lesson is A Lesson in Life from a Beggar. लेसन म्हणजे काय? तर आपण एखादा धडा शिकतो, एखादी शिकवण शिकतो, आईकडून काहीतरी शिकतो, वडिलांच्याकडून शिकतो, शिक्षकांच्याकडून काहीतरी शिकतो, एखादा धडा शिकतो. म्हणजे सत्य बोलण्याचा फायदा, बरोबर, प्रामाणिक राहण्याचा फायदा, असे काही धडे आहेत, असे काही लेसन्स आहेत. हे लेसन्स आपण वेगवेगळ्या लोकांच्याकडनं आयुष्यामध्ये शिकत असतो. पण हा जो धडा आहे, आयुष्यातला धडा, हा कुणाकडून शिकलाय माहित आहे? फ्रॉम अ बेगर. एका भिकाऱ्याकडनं शिकलाय. लक्षात घ्या, एका भिकाऱ्याकडून शिकलेला आहे. बरोबर, भिकाऱ्याकडनंही शिकता येतं, हे लक्षात ठेवा. आपल्याला जसं गुरुदत्तांनी असंख्य गुरु बनवले, किड्या मुंग्यांना सुद्धा गुरु बनवलं, तसं आपल्याला अनेकांच्याकडून शिकता येतं. आणि ते शिकण्यासाठी आपल्याकडे नजर पाहिजे, ती दृष्टी पाहिजे. आणि म्हणून हा धडा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्वाचा आहे. इथं असा धडा आहे की मी माझ्या जीवनातला धडा भिकाऱ्याकडून शिकले, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. आपल्या या संपूर्ण धड्याची हिरोईन आहे मीना, बरोबर सर. आणि ही मीना कशी आहे तर त्या संदर्भात आपण बघतोय. मीना ही नेहमी दुसऱ्याला शिव्या घालणारी आहे, दुसऱ्यांच्यातल्या चुका काढणारी आहे, कधीही दुसऱ्यांना चांगलं म्हणणारी नाही आहे, बरोबर. कायम दुसऱ्याला नावं ठेवणारी ही मीना आहे. आणि नंतर त्यामुळे ती नेहमी दुःखी आणि एकटी असायची, बरोबर. पण नंतर ती आनंदी राहण्याचा मंत्र शिकला तिनं, आनंदी राहण्याचं रहस्य तिनं शिकलं. आणि ते शिकलं कुणाकडून? एका भिकाऱ्याकडून तिनं शिकलं. हे आपण पाहूया. आणि ते कसं, काही स्टोरी आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी. खूप आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणेल जर आपण थोडंसं लक्ष दिलात तर. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना ही माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे. आता माइन म्हणजे कोण? तर सुधा मूर्ती आहेत. सुधा मूर्ती या ख्यातनाम अशा उच्च शिक्षित उद्योगपती आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या पण आहेत, सोशल वर्कर पण आहेत. आणि त्यामुळे सुधा मूर्ती म्हणतात की मीना ही एक माझी चांगली मैत्रीण होती. शी इज ॲन LIC ऑफिसर. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये ती अधिकारी होती आणि अर्निंग अ गुड सॅलरी, तिला चांगला पगार वगैरे मिळत होता. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्या बाबतीत काहीतरी नेहमी विचित्र असायचं, वेगळं असायचं, बरोबर आहे. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती कायमची दुःखीच असायची. फॉर एव्हर म्हणजे परमनंटली, कायमची ती दुःखी असायची, लक्षात घ्या. व्हेनेवर आय मेट हर. जेव्हा जेव्हा मी तिला भेटायचे तेव्हा आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. तेव्हा मला तिला बघून निराश वाटायचं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. जणू काही असं वाटायचं तिची जी दुःखाची भावना आहे, ग्लूम म्हणजे दुःखी भावना, अँड लक्षात घ्या सिनिसिझम म्हणजे डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड, म्हणजे दुसऱ्यावर विश्वास नसण्याची वृत्ती. दुसऱ्यावर विश्वास नसण्याची जी वृत्ती तिची आहे ती लक्षात घ्या इतरांच्यापर्यंत पसरते की काय असं वाटत होतं. म्हणजे आपण म्हणतो का वेव्ज येत आहेत, तिच्या दुःखी भावनांच्या वेव्ज माझ्यापर्यंत पोहोचायच्या. आणि विश्वास नसण्याची जी, दुसऱ्या कुणावरही विश्वास नसण्याची जी वृत्ती होती ती अशी पसरायची असं मला वाटायचं. आणि त्यामुळे मला तिला भेटलं की निराश वाटायचं. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. तिला कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा कोणत्याही विषयाविषयी, लक्षात घ्या, तिला जरा सुद्धा काही सकारात्मक बोलावं असं तिला कधीही वाटत नव्हतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीतले चांगले गुण तिला कधीही दिसायचे नाहीत किंवा कुठल्याही विषयामधलं काहीतरी चांगलं बोलावं असं तिच्याकडनं कधीही होत नव्हतं. कुठलाही विषय येऊ दे, कुठलीही व्यक्ती येऊ दे, त्याच्याविषयी ती वाईटच बोलत असे, त्यातल्या वाईट गुणाचीच ती चर्चा करत असे. अशी होती मीना. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ झालं तर आय माइट से टू हर. समजा मी तिला असं म्हणाले की मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन ही स्कूल. तुला माहित आहे का ग? अगं मीना, डिड यू नो, तुला माहित आहे का ग
की राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल, की राकेश हा त्याच्या शाळेमध्ये पहिला आलाय. आता अभिनंदन करायला पाहिजे की नाही, कौतुक करायला पाहिजे की नाही. नाही, ती मीना कौतुक नाही करणार. मीना कशी म्हणते बघा, मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स, मीनाचा ताबडतोब उत्तर जर कुठलं असेल म्हणजे मीनाचं इमिजिएट म्हणजे अर्जंट, आणि लक्षात घ्या रिस्पॉन्स म्हणजे रिप्लाय. इमिजिएट ताबडतोब तिचं उत्तर असेल की वुड बी टू बी लिटिल द अचिव्हमेंट. हे काही यश फार महत्वाचं नाहीये. बी लिटिल म्हणजे अनइम्पॉर्टंट, आणि लक्षात घ्या अचिव्हमेंट म्हणजे सक्सेस. हे यश काय फार महत्वाचं नाही, हे यश महत्वाचं नाहीये असं ती म्हणायची. लक्षात घ्या, का महत्वाचं नाही म्हणायची बघायला. काय म्हणली, एवढं फर्स्ट आला शाळेत म्हणून काय झालं, काय महत्वाचं नाही म्हणली यश. नॅचरली, साहजिकच, हिज फादर इज अ स्कूल टीचर. तिचा बाप, त्या या ठिकाणी राकेशचा बाप हा लक्षात घ्या शाळेतला शिक्षक आहे. आपल्या पोराला पहिला आणणारच ना, त्यात काय विशेष आहे. कळलं का, म्हणजे त्यातलं वाईट गुण काढणार. म्हणजे त्या पोरानं अभ्यास केला असेल, त्या पोरानं पहिला आला असेल असा काही विचार करायचा नाही. काय पहिला आला त्यात काय विशेष आहे, हे काय त्याचं यश महत्वाचं नाहीये. बी लिटिल द अचिव्हमेंट अनइम्पॉर्टंट. हे जे सक्सेस आहे ते अनइम्पॉर्टंट आहे, ते असं म्हणायचे. ही यश महत्वाचं नाहीये. का, कारण त्याचा बाप शाळेतला शिक्षक आहे, येणार असतो पहिला, त्यात काय विशेष असं लक्षात घ्या ती बनायची. त्यातल्या त्यात ते जे काही घडो त्यातलं वाईटच सांगायचं, चांगलं सांगायचं नाही, अशी ही मीना होती. लक्षात घ्या, वाईट शोधायचं. इफ आय सेड, जर मी म्हणाले, मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. अगं श्वेता किती सुंदर मुलगी आहे ना, इजंट शी, ती हाय की नाही. तर मीना बघा त्याला सुंदर नाही म्हणणार, त्यातलं वाईट गुण कसे काढते बघा. आता मीना वुड बी पेसिमेस्टिक, असं म्हटलं तर मीना ही निराशवादी असायची. लक्षात घ्या, निराशवादी होईल, ती निराश होईल. कुणाला तर दुसऱ्याला चांगलं म्हणलं तर. पेसिमेस्टिक म्हणजे हॅव्हिंग निगेटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे तिच्या मनात निगेटिव्ह ॲटिट्यूड जागृत होईल. ती काय उत्तर देईल बघा, व्हेन अ पॉनी इज यंग. पॉनी म्हणजे लक्षात घ्या गाढव. जेव्हा एखादं गाढव सुद्धा तरुण असतं ना, लहान असतं ना, तेव्हा ही लुक्स हँडसम, तेव्हा ते देखणं दिसतं. काय त्यात विशेष आहे, बरोबर ना. ती श्वेता सुंदर आहे मुलगी म्हणे, काय त्यात विशेष आहे. एखादं गाढव जेव्हा लहान असतं ना, तेव्हाही देखील ते देखणं असतं. लहानपणी सगळेच देखणे असतात, काय विशेष आहे त्यात. इट्स एज दॅट मॅटर्स. देखणं दिसणं हा वयाचा विषय आहे. देखणं दिसणं हा वयाचा विषय आहे. वेट फॉर सम टाइम, थांब जरा थोडा वेळ. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. तुला माहित असलेल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा ही श्वेता अधिक कुरूप दिसेल जसं जसं तिचं वय वाढेल तसं. म्हणजे ती कुणाला चांगलं म्हणायचीच नाही, काही असो, त्याच्यातले वाईट गुण काढायचे. लक्षात घ्या, अग्लियर याचा अर्थ अधिक कुरूप. मीना इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. समजा मी म्हणाले, सुधा मूर्ती म्हणतात, समजा मी मीनाला म्हणाले, अगं काय सुंदर दिवस आहे का, काय छान दिवस आहे, काय वातावरण छान आहे, चल आपण फिरायला जाऊया, लेट्स गो फॉर अ वॉक. तर ती काय म्हणते, नो द सन इज टू हॉट. नको नको, ऊन खूप आहे बाबा, खूप उन्हाळा आहे, ऊन तापलेलं उगच. आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू. जर मी खूप चालले तर मला थकवा येईल. नको नको, निगेटिव्हच, त्यात चांगलं काय बोलायचं नाही. बिसाइड्स, याशिवाय, हु सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ. कोण म्हणतंय चालणं हे आरोग्याला चांगलं असतं, असं कोण म्हणतंय. सगळं बकवास आहे, कशाला फिरायचं बिनकामाचं, बसा की निवांत. लक्षात घ्या, बिसाइड्स, याशिवाय, हु सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ. चालणं फिरणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं असं कोण म्हणतंय. देर इज नो प्रूफ. काय पुरावा नाहीये. कोण पण काय पण बोलत असते, काय फिरायला नको आता, जरा ऊन खूप आहे, मला थोडं चालतं थकवा येईल. काहीही तिला सांगितलं तर त्यातलं तर वाईट गुण ती काढणार, अशी होती आमची मीना. दॅट वॉज मीना, अशी होती मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट. ती लक्षात घ्या एका फ्लॅटमध्ये एकटीच राहायची. एकटी का राहायची सांगायचं, कोण तिच्याबरोबर बोलायला येणार, कोण तिच्याबरोबर मैत्री करणार. कळलं का, असं सारखं निगेटिव्ह बोलायचं, निराश बोलायचं. येणारा व्यक्ती तिच्या सानिध्यात तो निराश व्हायचा, दुःखी व्हायचा, कारण ती स्वतः प्रत्येकातली निगेटिव्ह गोष्ट काढायची. त्यामुळे लक्षात घ्या, शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिचे आई वडील दिल्लीत राहायचे.
तिचे आई वडील दिल्लीमध्ये राहायचे आणि ती बँगलोरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची. शी वॉज अँड ओनली. सुधा मूर्ती ह्या बेंगलोरच्या आहेत, लक्षात घ्या. बेंगलोरला इन्फोसिस नावाची त्यांचा मोठी कारखाना उद्योगपती आहे, त्यांची मोठी कंपनी आहे इन्फोसिस नावाची. पण ते बेंगलोरमध्ये ती मीना आहे आणि मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट. मीना ही एकटीच, स्टे म्हणजे राहणे, लिव्ड, ती एकटीच राहायची अपार्टमेंटमध्ये. ॲज हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली, आणि तिचे आई वडील दिल्लीमध्ये राहत होते, लक्षात घ्या. त्यामुळे ती बेंगलोरला एकटीच असायची. शी वॉज द ओनली चाइल्ड. ती एकुलती एक मूल होती आपल्या आई बापाची, भाऊ बहीण कोण नाही. अँड हॅड बॅड हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तिला काय वाईट सवय होती, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीविषयी कुठल्याही व्यक्तीविषयी कायम तक्रार करायची. काय ह्यो कसा वाईट आहे, एवढंच सांगायचं, लक्षात घ्या. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लिझंट कंपनी. त्यामुळं साहजिकच तिची सोबत ही काही सुखद सोबत नव्हती, आनंददायी सोबत नव्हती. अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि त्यामुळे कोणतीही व्यक्ती तिला भेट देऊ इच्छित नव्हती. देन वन डे, मग एके दिवशी, मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. मीनाची, लक्षात घ्या, मुंबईला बदली झाली. इथं बॉम्बे का म्हटलंय, कारण 1995 पासून बॉम्बेला मुंबई म्हणतात येते, लक्षात घ्या. त्याच्या अगोदरचा हा धडा आहे, त्यामुळे इथं त्याला बॉम्बे असं म्हटलंय. मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. मीनाचा, लक्षात घ्या, बॉम्बेला म्हणजे मुंबईला बदली झाली. अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि लवकरच आम्ही तिच्याविषयी सगळं विसरून गेलो. फॉरगॉटचं मूळ रूप काय सांगा? फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन, असे 3 शब्द आहेत, लक्षात घ्या. त्याचे 3 क्रियापदाची रूप आहे. मेनी इयर्स लॅटर, कित्येक वर्षानंतर. बरोबर, लेटर म्हणजे लॅटर हा शब्द आहे, लॅटर म्हणजे आफ्टर. मेनी इयर्स लॅटर, कित्येक वर्षानंतर. आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटेन नावाचा चौक आहे. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन नावाचा चौक आहे, चौकाचं नाव आहे. तिथं चौकामध्ये मी पावसात अडकले, पावसात सापडले. कॉट इन द रेन, लक्षात घ्या. फ्लोरा फाउंटनला मी गेले होते मुंबईला. आणि ही कोण म्हणते? सुधा मूर्ती. सुधा मूर्ती कुठली राहणारी? बेंगलोरची, लक्षात आलं. आणि या ठिकाणी ती मुंबईला का गेली होती, बॉम्बेला का गेली होती? कामानिमित्ताने गेली होती. आणि फ्लोरा फाउंटन नावाचा चौक आहे, तिथं पावसात ती अडकली. इट वॉज पोवरिंग. पोवरिंग म्हणजे असं, पोवर म्हणजे ओतणे, म्हणजे हा ओतणे म्हणजे रेनिंग हेविली. इट वॉज रेनिंग हेविली. पाऊस जोरात पडत होता. अँड आय डिड नॉट हॅव अन अम्ब्रेला. आणि माझ्याकडे, लक्षात घ्या, छत्री पण नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज. मी अकबर अलीच्या जवळ उभी होते. अकबर अलीज हे काय आहे? अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर्स. हे लक्षात घ्या, मॉल वगैरे जे असतो ना, असं डिपार्टमेंट स्टोअर लोकप्रिय असेल, या ठिकाणी डिपार्टमेंट स्टोअर आहे फ्लोरा फाउंटनला अकबर अली नावाचं. वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. मी थोडीशी वाट बघत होते की पाऊस कमी होण्याची. टू सबसाइड म्हणजे कमी होणे, थांबणे. टू अबेट म्हणजे कमी होणे. टू स्टॉप म्हणजे थांबणे. टू सबसाइड, पाऊस कमी होण्याची मी वाट बघत होते. सडनली, अचानक, आय स्पॉटेड मीना. मला, लक्षात घ्या, मीना दिसली. स्पॉट म्हणजे सी. मी मीनाला बघितलं, कारण मीनाची बेंगलोरहून मुंबईला बदली झाली ना, ती मुंबईलाच होती. मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की चला पळून जायचं, कारण हिच्या बरोबर आलं म्हणजे ही सगळं निगेटिव्ह बोलणार आणि सगळं निराशता, पुन्हा डिप्रेशन, नर्वसनेस येणार ह्या बाई बरोबर बोललं तर, कारण ती कधी चांगलं बोलतच नाही, लक्षात आलं. आणि म्हणून लक्षात घ्या, माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. माझी पहिली प्रतिक्रिया होती की पळून जायचं. इवन इन दॅट पोवरिंग रेन, अगदी त्या धोधो पावसामध्ये सुद्धा पळून जायचं. आय वॉज अँशियस. मी अशी चिंताग्रस्त होते. टू बी अँशियस म्हणजे चिंताग्रस्त. टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, की तिला मी दिसू नये, तिला दिसण्याचं टाळण्यासाठी, तिला मी दिसण्याचं टाळण्यासाठी, लक्षात घ्या, मी चिंताग्रस्त होते. दिसले तर काय खरं नाही, ती येणार माझ्याकडं, आणि त्यामुळे तिला मी दिसू नये, बरं का, लक्षात घ्या, तिच्याकडनं पाहिलं जाईल, बरं का, बिईंग सीन बाय हर, तिच्याकडनं जे पाहिलं जाईल ते मी टाळायला चिंतातूर होते, बरोबर ना. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स,
कारण जर तिला भेटलं तर तिच्या कधीही न संपणाऱ्या तक्रारी मला ऐकाव्या लागतील. कळलं का बघा, कधीही न संपणाऱ्या तक्रारी, नेव्हर एंडिंग, कधीही न संपणाऱ्या तक्रारी एकामागून एक मला ऐकाव्या लागतील. हाऊएव्हर आय कुडंट एस्केप, पण माझी काही सुटका झाली नाही. गेट अवे फ्रॉम अ प्लेस, माझी सुटका होऊ शकली नाही. तिनं मला बघितलं. शी हॅड ऑलरेडी सीन मी, तिनं मला अगोदरच बघितलेलं होतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली, आणि तिनं प्रेमाने माझा हात पकडला. कॉट होल्ड ऑफचं मूळ रूप आहे कॅच होल्ड ऑफ म्हणजे पकडणे, आणि वॉर्मली म्हणजे उबदारपणे नाही, वॉर्मली म्हणजे मनापासून, प्रेमानं, जिव्हाळ्यानं, लव्हिंगली तिने माझा हात धरला. व्हॉट्स मोर, यापेक्षा अधिक हे की शी वॉज व्हेरी चेअरफुल, ती अत्यंत आनंदी दिसत होती. चेअरफुल म्हणजे आनंदी, असं कधी व्हायचं नाही. जर चेहरा पडकाच असायचा, सारखा पडलेला चेहरा असायचा, दुःखी चेहरा, सारख्या तक्रारी आम्हाला सांगायची. पण आज तसं नव्हतं. आज तिचा चेहरा लक्षात घ्या आनंदी दिसत होता. हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. मला खूपच आनंद झालाय. जुन्या मित्रांना भेटणं किती छान असतं नाही, असं ती म्हणाली. हसती, तिला हसणारं बघून मला कशी काय हसू शकते असं वाटलं मला. हे आय एम रिअली एक्साइटेड, मला खरंच आनंद झालाय. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, जुन्या मित्रांना भेटणं किती छान असतं. व्हॉट आर यू डुईंग हिअर, काय करतेस ग इथं तू, असं मीनानं मला विचारलं. मला म्हणजे सुधामूर्ती, बरं का. आय एक्सप्लेन्ड दॅट, मी स्पष्टीकरण केलं की टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे. आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क, अगं मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी या ठिकाणी इथे मुंबईला आलेली आहे, असं मी स्पष्टीकरण दिलं. मग ती काय म्हणते बघा, देन स्टे विथ मी टू नाईट, मग आज थांब ना ग माझ्याकडे. टू नाईट म्हणजे आज रात्री, स्टे म्हणजे मुक्काम कर ना. शी सेड, ती म्हणाली, लेट्स चॅट, चला आपण गप्पा मारूया. लक्षात घ्या, चॅट म्हणजे गप्पा मारूया, लेटस चॅट, चला आपण गप्पा मारूया. डू यू नो दॅट, तुला माहित आहे का की ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिसियस, जुने मित्र आणि त्यांच्या आठवणी मौल्यवान असतात. आपण गप्पा मारूया. अँड रेअर आणि दुर्मिळ असतात. जुने मित्र आणि त्यांच्या आठवणी दुर्मिळ असतात, बहुमूल्य असतात. हे तुला माहितीये का ग, चल आपण गप्पा मारूया आज रात्री आमच्याकडे. आय कुड नॉट बिलीव्ह इट, यावर माझा विश्वासच बसेना. वॉज दिस रिअली मीना, ही तीच मीना आहे का, असं कसं काय मला ती राहा म्हणू शकते. तक्रार करणारी मीना, सगळ्यांना टाळणारी मीना, एकटं राहायला इच्छुक असणारी मीना मला चला कशी म्हणतेय, आणि आपण गप्पा मारूया कसं म्हणते, काय कळेना मला. आणि लक्षात, वॉज दिस रिअली मीना, हीच ती मीना आहे का. आय पिंचड मायसेल्फ हार्ड, मी जोरदार स्वतःला चिमटा घेतला. लक्षात घ्या, मी जोरदार स्वतःला काय घेतला, चिमटा घेतला. असा चिमटा घेतला तिला जोरदार. पिंच म्हणजे काय, टू स्क्वीज द स्किन बिटवीन अ थंब अँड अ फिंगर. थंब म्हणजे अंगठा, फिंगर म्हणजे बोट, आणि ह्या मी चिमटा काढला, स्क्वीज केलं चमडं, असं लक्षात घ्या. चिमटा काढला मी, स्वतःला चिमटा काढून बघितलं. मी झोपेत तर नाही ना, स्वप्नात तर नाही ना, असं बघितलं. हीच ती मीना आहे का. आय पिंचड मायसेल्फ हार्ड, मी स्वतःला जोरदार चिमटा काढला. टू बी शुअर, हे खात्री करण्यासाठी, इट वॉजंट अ ड्रीम, हे स्वप्न तर नाही ना, हे बघण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर, पण मीना ही खरोखरच, लक्षात घ्या, माझ्याजवळ उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, अगदी माझ्या समोर उभी होती. स्क्वीजिंग माय हँड, अगदी माझा हात असा दाबत ती, लक्षात घ्या, या ठिकाणी अशी उभी होती. लक्षात घ्या, स्क्वीजिंग म्हणजे प्रेसिंग. स्माइलिंग, हसत होती. अँड येस, शी डिड लुक हॅपी, होय ती आनंदी दिसत होती. एवढ्या वर्षात मला ती कधी आनंदी दिसली नाही, कायम पडका चेहरा. लक्षात घ्या, आणि आज तिचा चेहरा आनंदी होता. इन दिस 3 years शी हॅड बीन इन बेंगलोर, जेव्हा, लक्षात घ्या, ती बेंगलोर, इन द 3 years, आणि या 3 वर्षामध्ये, शी हॅड बीन इन बेंगलोर, जेव्हा ती बेंगलोरमध्ये 3 वर्ष होती. आय हॅड नेव्हर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट, मी अशा प्रकारचं हसलेलं मी तिला कधीही बघितलेलं नव्हतं. नेव्हर म्हणजे कधीही नाही, एकदा सुद्धा मी तिला असं हसलेलं बघितलेलं नव्हतं. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर,
तिच्या केसामध्ये असे काही पांढरे केस झाले होते, पांढरी बट निर्माण झाली होती. बरं, रिमाइंडेड मी दॅट, आणि ह्या पांढऱ्या केसांनी मला आठवण करून दिली की इयर्स हॅड पास्ड, बरीच वर्ष निघून गेलेली आहेत आणि आमची तरुण मीना आता म्हातारी झालेली आहे, तिचे केस पांढरे झालेले आहेत. बरोबर आहे ना. ह्या तिचे काही पांढरे जे डोक्यावरचे केस होते, लक्षात घ्या, ते मला आठवण करून देत होते की बरीच वर्ष निघून गेलेली आहेत. दॅट इयर्स हॅड पास्ड. देअर वेअर फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर, लक्षात घ्या, काही सुरकुत्या होत्या. रिंकल्स म्हणजे लाईन्स अपिअरिंग ऑन द स्किन ड्यू टू द एज. वयामुळे, लक्षात घ्या, त्वचेवरती काही ज्या आपल्याला रेषा दिसतात त्याला रिंकल्स असं म्हणतात. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट, पण सत्य हे होतं की शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. पण यापूर्वीपेक्षा ती अधिक सुंदर दिसत होती. हे वाक्य काय सांगतं मुलांनो? हे वाक्य असं सांगतं की तुमचं पावडर लावणं, तुमचं देखणं दिसणं हे, लक्षात घ्या, तुमच्या रंगावर अवलंबून नाही, तुमच्या हसण्यावर अवलंबून आहे, तुमच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदावर अवलंबून आहे. तुमचे केस भले पांढरे असते तरी चालतील, तुमच्या त्वचेवर डाग असले तरी चालतील, तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असल्या तरी चालतील, पण तुम्ही आकर्षक केव्हा दिसाल, अट्रॅक्टिव्ह केव्हा दिसाल, जेव्हा, लक्षात घ्या, तुमच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसतील. आणि तुमच्या चेहऱ्यावर केव्हा आनंदी भाव दिसतील? जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी राहायला शिकाल, इतरांच्या बरोबर आनंदाने बोलायला शिकाल, दुसऱ्यांच्या चुका न काढता दुसऱ्यांच्या विषयी चांगलं बोलायला शिकाल. फायनली, अखेरीस, आय मॅनेज्ड टू से, मी हे बोलण्यात यशस्वी झाले. टू मॅनेज म्हणजे यशस्वी होणे. नो मीना, नाही ग मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आज नाही ग मी तुझ्या बरोबर राहू शकत. स्टे म्हणजे राहणे, टू नाईट म्हणजे आज. आय हॅव टू अटेंड अ डिनर, अगं मला आज रात्रीच्या भोजनाला जायचं आहे ना, बोलवलंय मला एकाने. डिनर म्हणजे सर सायंकाळचं भोजन म्हणा, 9 पर्यंतचं, त्याला डिनर म्हणतात. आणि रात्री काही लोक 11ला वगैरे जेवतात बघा, 10ला 11ला झोपण्यापूर्वी जे खातो त्याला सपर म्हणतात. SUPPER, सुपर नव्हे, सपर, कळलं का? आणि डिनर म्हणजे 9 पर्यंत जे घेतो त्याला डिनर म्हणतात. मग ती काय म्हणते की मला थोडंसं रात्रीचं भोजनाला हजर राहायचं आहे संध्याकाळच्या. गिव्ह मी युअर कार्ड, तू मला तुझं कार्ड दे, अँड आय विल कीप इन टच विथ यू, मी तुझ्या संपर्कात राहीन. टू कीप इन टच विथ ही महत्वाची फ्रेज आहे, च्या संपर्कात राहणे. आय प्रॉमिस, अगदी शपथ, मी तुला वचन देते, असं ती कोण म्हणते सांगा? सुधामूर्ती मीनाला म्हणते. नको ग आज भेटायला, आज की नाही संध्याकाळी मला जेवायला जायचं आहे ग, आणि आपण, मला तू कार्ड दे आणि आपण संपर्कात राहूया एकमेकाच्या. आज नाही मी तुझ्या बरोबर रात्री राहू शकत, असं सुधामूर्ती मीनाला म्हणाल्या. त्यावर मीना बघा किती पॉझिटिव्ह आहे. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड, क्षणभर मीना, लक्षात घ्या, निराश झाली. फॉर अ मोमेंट म्हणजे क्षणभर. टू बी डिसअपॉइंटेड म्हणजे टू बी डिस्प्लीज्ड, टू बिकम नर्वस, ती निराश बनली. लेट अस गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड, तिनं आग्रह धरला. टू इन्सिस्ट म्हणजे आग्रह धरणे. तिनं आग्रह धरला की ठीक आहे अगं, आपण कमीत कमी चहा तर घेऊया, बरोबर आहे ना. बट मीना, इट्स पोरिंग. तर मी म्हटलं अगं धो पाऊस पडायला लागलाय. पोरिंग म्हणजे हेवी रेन, इट इज हेवी रेन मीना, अगं किती मोठा पाऊस आहे. सो व्हॉट, म्हणून काय झालं? वी विल बाय अन अम्ब्रेला, आपण छत्री विकत घेऊ. अँड देन गो टू ग्रँड हॉटेल, शी सेड, आपण छत्री विकत घेऊ आणि ग्रँड हॉटेलला जाऊ आणि चहा घेऊ. पाऊस पडत असला म्हणून काय झालं? किती पॉझिटिव्ह आहे बघा सर. करायचं, सोडायचं नाही, लक्षात करायचंच हे. की छत्री विकत घेऊ आपण तेवढ्या चहासाठी, पण जायचंच. कळलं का? लक्षात घ्या. निगेटिव्ह, नकारात्मक गोष्टीच तिच्या जवळ नव्हत्या. लक्षात घ्या. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याची तयारी तिची होती, मीनाची, हे तुम्ही लक्षात घ्या. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. टू ग्रंबल म्हणजे कुरकुरणे. टू स्पीक हेजिटेटली,
हेजिटेटिंगली, टू स्पीक हेजिटेटिंगली, मी अडखळत म्हणाले किंवा मी तक्रार करत म्हणाले, अगं आपल्याला ह्या पावसात टॅक्सी पण मिळणार नाही ग. ओंट म्हणजे विल नॉट. अगं आपल्याला या पावसात टॅक्सी पण नाही ग मिळणार. सो व्हॉट, म्हणून काय झालं, वी विल वॉक, आपण चालत जाऊ, असं मीना म्हणाली. किती पॉझिटिव्ह बघा सर, किती निगेटिव्ह काय नाही, हा मनात विचारच नाही. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड, मला खूप आश्चर्य वाटलं. आय वॉज ॲस्टॉनिश्ड, मला धक्का, आश्चर्याचा धक्का बसला. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन, मला माहीत असलेली ही ती मीना नाहीच. मला माहीत असलेली, लक्षात घ्या, ही ती मीना नाहीच. याच्याशी मला खात्री पटली. किती बदलली ही मीना. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट्स, कुठल्याही प्रकारची तडजोड करायला ती आज तयार असल्यासारखं वाटत होती, भासत होती. टू सीम म्हणजे भासणे, टू बी रेडी म्हणजे तयार असणे, एनी नंबर ऑफ म्हणजे असंख्य, आणि ऍडजस्टमेंट म्हणजे तडजोड, चेंजेस मेड बाय पर्सन फॉर गुड. एखाद्या चांगल्यासाठी आपण जे काही बदल घडवतो त्याला ऍडजस्टमेंट असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि आज ती कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार होती, लक्षात घ्या. वी रीच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड, आम्ही चालत चालत भिजत गेलो आणि ग्रँड हॉटेलला पोहोचलो. टू रीच म्हणजे पोहोचणे, RICH रीच म्हणजे श्रीमंत, आणि REACH रीच म्हणजे पोहोचणे. ड्रेंच म्हणजे लक्षात घ्या भिजून चिंब होऊन पोहोचलो. बाय देम द ओनली थॉट इन माय माइंड, तिथं जास्तवर माझ्या मनात एकच विचार होता. द ओनली म्हणजे एकच विचार होता की वॉज टू फाइंड आउट who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. मला माहित असलेल्या या निराशवादी मीनामध्ये अशा प्रकारचा एवढा मोठा बदल हा कसा घडून आणला आणि कुणी घडवून आणला, हे आपण जाणून घ्यायची माझ्या मनात इच्छा होती. तोच एकमेव माझ्या मनात विचार होता की मला माहित असलेली जी निराशवादी मीना होती, पेसिमिस्टिक मीना होती, दुःखी मीना होती, नर्वस मीना होती, तिच्यामध्ये अशा प्रकारचा पॉझिटिव्ह बदल कुणामुळे झाला आणि कसा झाला हे शोधून काढण्याचा एकमेव विचार माझ्या मनामध्ये होता, असं लेखिका सुधा मूर्ती म्हणतात. आय वॉज क्वाईट क्युरियस, मी ते जाणून घेण्यासाठी पूर्णपणे उत्सुक होते. क्युरियस म्हणजे जिज्ञास होते, इन्क्युझिटिव्ह होते, मी पूर्णपणे उत्सुक होते. क्वाईट म्हणजे फुल्ली, ते जाणून घ्यायची माझी खूप इच्छा होती. तर मी म्हणले, टेल मी मीना, मीना मला सांग, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हु हॅज मॅनेज टू चेंज यू सो, कोण ग तुला असा मोहक राजपुत्र भेटला, कोण ग तुला असा मोहक राजपुत्र भेटला ज्याने तुझ्यात एवढा बदल केला. सारखं तू दुसऱ्याला शिव्या देणारी, सारखं सगळ्यातले वाईट गुण शोधणारी, आणि एवढी कशी बदललीस ग, आणि असा तुला कोण मोहक राजपुत्र भेटला. प्रिन्स चार्मिंग, कोण बाई हा तुला राजपुत्र भेटला ज्याचं नाव चार्मिंग आहे, असा कोण तुला भेटला ज्याने, लक्षात घ्या, तुझ्यामध्ये एवढा बदल करण्यात तो यशस्वी झाला. मॅनेज म्हणजे यशस्वी होणे. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन, माझ्या प्रश्नानं मीना आश्चर्यचकित झाली. टू बी सरप्राइज्ड बाय म्हणजे टू बी ॲस्टॉनिश्ड बाय, ती आश्चर्यचकित झाली. नो, ती म्हणली नाही, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, बाई असा कुठला राजपुत्र माझ्या आयुष्यात आलेला नाही आहे. काय राजपुत्र वगैरे काय मला प्रिय कर असा कोण भेटलेला नाही आहे, कळलं का. शी सेड, ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, मी विचारलं. म्हणजे सुधा मूर्ती म्हणतात, अगं तुझ्या एवढ्या उत्साहाचं काय रहस्य आहे, एवढी ती उत्साही, एवढी तो आनंदी, कसं काय झालीस ग, कसं बदल झाला तुझ्यात. लाईक तेंडुलकर डज इन द ऍडव्हर्टाइजमेंट, सचिन तेंडुलकर जसं आपल्या जाहिरातीमध्ये म्हणतो बघा, सचिन तेंडुलकर आपल्या जाहिरातीत काय म्हणतो, तुमच्या उत्साहाचं, लक्षात घ्या, काय सिक्रेट आहे, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, हे वाक्य कुणाचं आहे सांगा, सचिन तेंडुलकरचं जाहिरातीतलं वाक्य आहे. मग ज्या पद्धतीनं सचिन तेंडुलकर आपल्या जाहिरातीमध्ये म्हणतो तसं मी तिला विचारलं, अगं काय ग तुझ्या एनर्जीचं रहस्य काय आहे ग. म्हणजे हे जे इंग्लिश मधलं वाक्य आहे, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, हे जाहिरातीमधलं सचिन तेंडुलकर वापरतो ते वाक्य आहे, आणि ते वाक्य सुधा मूर्तीने मीनासाठी वापरलं. शी स्माइल्ड, ती हसली. अ बेगर चेंज्ड माय लाईफ,
एका भिकाऱ्यानं माझं जीवन बदललं. कोण हा राजपुत्र आहे सांगा? एक भिकारी आहे जिने जीवनात बदल आणला. आय ऍब्सोल्युटली डम फाउंडेड. मी लक्षात घ्या पूर्णपणे आश्चर्यचकित, गोंधळले. डम फाउंडेड म्हणजे लक्षात घ्या कन्फ्युज्ड, सरप्राइज्ड. ऍक्च्युअली DUMB डम म्हणजे मूक, अबोल, बोलता येईना मला बोलता येईना. ऍब्सोल्युटली म्हणजे फुल्ली, पूर्णपणे. आय वॉज ऍब्सोल्युटली कम्प्लिटली सरप्राइज्ड अँड कन्फ्युज्ड. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालेली होते आणि लक्षात घ्या गोंधळलेली होते. अँड शी कुड सी, आणि तेही बघू शकले. मग त्यावर तिने उत्तर दिलं. ती म्हणली येस अ बेगर. ती म्हणाली, मीना म्हणाली, होय ग, एक भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदललं. शी रिपीटेड. तिनं ते पुन्हा सांगितलं. टू रिपीट, पुन्हा सांगणे. ॲज इफ टू रिअश्युअर मी, जणू काही मला खात्री देण्यासाठी. टू रिअश्युअर म्हणजे टू मेक शुअर. मला ॲज इफ म्हणजे जणू काही मला खात्री करून देण्यासाठी म्हणाली, होय ग, अगं एका भिकाऱ्यानं माझ्या जीवनात बदल आणला. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ द 5-year-old ग्रँडडॉटर. अगं तो जो भिकारी होता ना, तो एक वयस्कर भिकारी होता. यूज टू से म्हणजे भूतकाळात सतत घडणारी घटना जर असेल तर ते दाखवण्यासाठी यूज्ड टूचा वापर करतात. यूज टू स्टे म्हणजे नेहमी राहत असे. तो म्हातारा भिकारी नेहमी राहत असे माझ्या घरासमोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे अपोजिट माय हाऊस, माझ्या घरासमोर. लक्षात घ्या तो नेहमी राहत असे. विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर, त्याच्याबरोबर त्याची एक 5 वर्षाची नात होती. ॲज यू नो, तुला माहितच आहे, आय वॉज क्रोनिक पेसिमिस्ट. मी खूप निराशवादी होते. क्रोनिक म्हणजे व्हेरी, एक्स्ट्रीम, डीप रूटेड. लक्षात घ्या, मी खूप निराशवादी होते, तुला माहितच आहे. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. दररोज ह्या भिकाऱ्याला शिल्लक राहिलेलं जे अन्न आहे, शिळं अन्न, ते त्याला मी देत असे. यूज टू गिव्ह म्हणजे सतत घडणारी घटना भूतकाळातली असेल तर युज्ड टूचा वापर केला जातो. युज्ड टू. आय यूज टू गिव्ह, मी नेहमी देत असे. माय लेफ्ट ओव्हर्स, माझं शिल्लक राहिलेलं अन्न. पोर्शन ऑफ अनयुज्ड फूड, हे जे आहे ते मी त्याला सातत्याने त्या भिकाऱ्याला दररोज देत असे. आय नेव्हर स्पोक टू हिम, मी त्या भिकाऱ्याबरोबर कधीही बोललेली नाही. त्या भिकाऱ्याला मी कधीही बोललेलं नाही. नेव्हर म्हणजे कधी नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी, तोही माझ्याशी बोलला नाही. तरी पण त्यानं मला शिकवलं, माझ्या आयुष्यात बदल घडवला. मी त्याच्याशी बोलले नाही, तो माझ्याशी बोलला नाही. वन मान्सून डे, एका पावसाळ्याच्या दिवशी. मान्सून म्हणजे पावसाळा. एका पावसाळ्याच्या दिवशी आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो. मी जी माझी बेडरूम आहे, जी माझी झोपण्याची खोली आहे, त्याच्या खिडकीमधून मी बाहेर बघत होते. टू लुक आउट म्हणजे बाहेर बघणे. अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन, आणि पावसाला शिव्या घालत होते. टू कर्स म्हणजे शिव्या देणे, अब्यूज, शिव्या घालत होते पावसाला. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट. मला कळत नाही की मी का त्या पावसाला शिव्या देत होते. बिकॉज आय वॉजंट गेटिंग वेट, अगदी मी भिजत पण नव्हते. मी माझ्या फ्लॅटमध्ये, मी माझ्या अपार्टमेंटमध्ये अगदी सुखी होते, छान होते. एअर कंडिशन होतं, उत्तम फ्लॅट होता, खिडक्या होत्या, पावसाचा थेंब आत येत नव्हता, तरी सुद्धा त्या पावसाला मी शिव्या घालत होते. लक्षात घ्या, का माहित नाही, एक वृत्ती, कशातला आपण दोष काढायचा आणि शिव्या घालायच्या. दॅट्स व्हाय आय कुडंट गिव्ह द बेगर, आणि म्हणूनच मी, लक्षात घ्या, त्या भिकाऱ्याला देऊ शकले नाही. लक्षात घ्या. अँड हिज ग्रँडडॉटर हिज डेली कोट ऑफ लेफ्ट ओव्हर्स. त्या दिवशी पावसामुळं जे काही शिल्लक राहिलेल्या अन्नाचा वाटा होता, कोटा म्हणजे शेअर, शिल्लक राहिलेला जो काही अन्नाचा कोटा होता, तो मी त्या भिकाऱ्याला किंवा त्याच्या नातीला मी देऊ शकले नव्हते. कशामुळं सांगा? पावसामुळं देऊ शकले नव्हते. दे वेंट हंग्री, ते भुकेलेले होते. आय एम शुअर, मला खात्री आहे की ते भुकेलेले होते. हाऊएव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो, माझ्या खिडकीमधनं जे काही मी बघितलं, सरप्राइज्ड मी, त्यांनी मला आश्चर्यचकित केलं. तथापि खिडकीमधनं, आता वास्तविक त्यांना खायला अन्न नाहीये, पाऊस पडायला लागलाय, पावसात ते भिजायला लागलेत, त्यांनी पावसाला शिव्या घालायला पाहिजे, मी नाही.
माझ्याकडे तर सगळं आहे, अपार्टमेंट आहे, पंखा आहे, एसी आहे, खिडक्या बंद आहेत, सगळं छान आहे, पावसाचा थेंब आत येत नाही, मला माझ्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, मी आनंदात राहायला पाहिजे होतं, पण मी शिव्या घालत होते पावसाला. आणि तो भिकारी, खरं तर तो भिजायला लागला होता, पोटात अन्नाचा कण नाही, उपाशी आहे, त्यानं खरं पावसाला शिव्या घालायला पाहिजे होत्या का, साहेब तुझ्या पाऊस पडायला कसला पाऊस आहे, मला आज अन्न मिळालं नाही, मला असं लक्षात घ्या. त्यानं पावसाला शिव्या घालायला पाहिजे होत्या. पण जे काही दृश्य मी खिडकीमधनं बघितलं त्यांनी मला आश्चर्यचकित केलं. द बेगर अँड द यंग गर्ल, तो भिकारी आणि जी लहान मुलगी होती, इथं यंग याचा अर्थ लहान, वे आर प्लेइंग ऑन द रोड, ते रस्त्यावर खेळत होते पावसात. बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक, कारण काही रहदारी नव्हती, रस्त्यावर वाहनं नव्हती. दे वेअर लाफिंग, ती दोघं हसत होते. क्लॅपिंग, टाळ्या वाजवत होते. स्क्रीमिंग, ओरडत होते. जॉयसली, आनंदाने ओरडत होते. ॲज इफ, जणू काही दे वेअर इन पॅराडाईज, जणू काही ते नंदनवनामध्ये आहेत, जणू काही ते हेवन मध्ये आहेत, जणू काही ते स्वर्गामध्ये आहेत, असं असल्यासारखं ते रस्त्यावर खेळत होते, टाळ्या वाजवत होते, आनंदानं ओरडत होते, हसत होते. लक्षात घ्या. आणि भिजत होते ते विशेष करून. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, भूक आणि पाऊस हा त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता, दुःख देऊ शकत नव्हता. भूक त्यांना दुःख देऊ शकत नव्हतं, या ठिकाणी पाऊस त्यांना दुःख देत नव्हता. ते त्या उपाशी पोटीचा सुद्धा आनंद लुटत होते, उपाशी असण्याचा सुद्धा आनंद लुटत होते, आणि पावसात भिजण्याचा सुद्धा आनंद लुटत होते. तुम्ही लक्षात घ्या. पुढं, दे वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी, ते पूर्णपणे भिजलेले होते आणि पूर्णपणे ते आनंदी होते. ड्रेंच्ड म्हणजे भिजलेले, सोकिंग वेट, ते पूर्णपणे भिजलेले होते. आय एनव्हीड देअर जेस्ट फॉर लाईफ, त्यांचं जी काही झेस्ट आहे, जे ग्रेट जॉय, जे काही एन्जॉयमेंट आहे, आनंद आहे, त्या आनंदाचा मला हेवा वाटला. आय एनव्हीड म्हणजे काय, आय वॉज जीलस ऑफ, मला लक्षात घ्या, त्याच्यावर मी ते जळाले, त्यांच्या आनंदावर मला त्यांचा हेवा वाटला. लक्षात घ्या, मला त्यांचा आनंद, त्यांच्या जीवनातल्या आनंदाचा हेवा वाटला मला. दॅट सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट माय ओन लाईफ, या दृश्याने मला माझ्या स्वतःच्या जीवनाकडे पाहायला भाग पाडलं. टू फोर्स म्हणजे भाग पाडणे, या दृश्यानं मला माझ्या स्वतःच्या जीवनाकडे पाहायला भाग पाडलं. आय रिअलाइज्ड, माझ्या असं लक्षात आलं की आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, माझ्याकडे कित्येक आरामदायी गोष्टी आहेत. एवढा चांगला फ्लॅट आहे, उत्तम खिडक्या आहेत, लक्षात घ्या, खिडक्याला काचा आहेत, एअर कंडिशन आहे, माझ्याकडे फ्रीज आहे, फ्रीज सगळं अन्नपदार्थांनी भरलेलं आहे, उत्तम प्रकारचा गॅस आहे, मी काहीही गरम गरम खाऊ शकते, कुठल्याही अन्नधान्याचा काही माझ्याकडे काही कमी नाही आहे, मला उत्तम पगार आहे, सगळं काही सुखसोयी माझ्या पायाशी लोळण घेत आहेत. पण मी सुखी आहे का? नाही. मी शिव्या घालायला लागले पावसाला खिडकीतनं बघून. बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, माझ्याकडे एवढ्या आरामदायी गोष्टी आहेत, नन ऑफ विच दे हॅड, आणि यातली कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे नव्हती. दे म्हणजे कोण सांगा? ते भिकारी आणि ती मुलगी, त्यांच्याकडे यातल्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स, पण ह्या सगळ्या मालमत्तेपेक्षा, ह्या सगळ्या मौल्यवान गोष्टींपेक्षा, या सगळ्या व्हॅल्युएबल थिंग्सपेक्षा त्यांच्याकडे एक सर्वात महत्वाची गोष्ट होती. वन विच आय लॅक्ड, जी माझ्याकडे ज्याची कमतरता होती, तो म्हणजे दृष्टिकोन, ॲटिट्यूड, स्मृती. ह्या सगळ्या मौल्यवान गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या, ह्या सगळ्या व्हॅल्युएबल थिंग्स त्याच्याकडे नव्हत्या, ह्या सगळ्या ॲसेट्स त्याच्याकडे नव्हत्या. ही सगळी मालमत्ता, एअर कंडिशन, फ्रीज, गादी, लक्षात घ्या, बेड, फ्लॅट, काही लाईट, ह्या काही गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. पण लक्षात घ्या, जे त्याच्याकडे होतं त्याची माझ्याकडे कमतरता होती. तो म्हणजे होता ॲटिट्यूड, स्वभाव, जे आहे त्या प्रत्येक गोष्टीतून आनंद घेण्याचा स्वभाव. दे न्यू,
त्या लोकांना माहित होतं हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. जसं जीवन आहे तशा जीवनात आनंदी कसं राहायचं हे त्यांना माहित होतं. लक्षात घ्या, बरोबर ना. दे न्यू, त्यांना माहित होतं हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. हे जीवन जसं आहे तसं आनंदी कसं राहायचं हे त्यांना माहित होतं आणि ते मला माहित नव्हतं. माझ्याकडे सगळं असून आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. मला माझ्या स्वतःची लाज वाटली. टू फील अशेम्ड म्हणजे लाज वाटणे. फेल्टचं मोरू फील, FEEL. आय इव्हन स्टार्टेड टू मेक लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड. मी यादी करायला सुरुवात केली की माझ्याकडे काय काय आहे. माझ्याकडं गुबगुबीत गादी आहे, उत्तम पलंग आहे, वर पंखा आहे, एअर कंडिशन सुद्धा आहे, उत्तम प्रकारची रंगवलेली खोली आहे, छान अपार्टमेंट आहे, एक पावसाचा थेंब आत येत नाहीये, उत्तम प्रकारच्या फरशा घातलेल्या आहेत, फ्रीज आहे, फ्रीज सगळं अन्न पदार्थांनी भरलेलं आहे, मला खायला प्यायला काही कमी नाही आहे, चांगला पगार आहे, उत्तम परमनंट नोकरी आहे, दुःख असायचं काही कारण नाही. ह्या सगळ्याची मी यादी केली. आय इव्हन स्टार्टेड टू मेक लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड. माझ्याकडे जे काही आहे त्याची मी यादी करायला सुरुवात केली. अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव, आणि माझ्याकडे काय नाही याची मी यादी करायला सुरुवात केली. तर नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता, एवढ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. आय फाउंड, मला असं आढळून आलं की आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. बहुतांश लोक ज्याची कल्पना करू शकतील, बहुतांश लोक ज्याचं स्वप्न बघू शकतील, अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या आणि त्याच्याबद्दल खरं तर मी आभारी असायला पाहिजे होतं. कित्येक लोकांच्याकडे, लक्षात घ्या, परमनंट नोकरी असणं हे एक स्वप्न असतं, ते माझ्याकडे होतं. रिटायरमेंट नंतर मला पेन्शन मिळणार होतं. उत्तम प्रकारचा फ्लॅट माझ्याकडे होता. बरोबर सर, मला या ठिकाणी सगळ्या घरात सुखसुविधा, फ्रीज, एअर कंडिशन, उत्तम प्रकारची गादी, काय नाही असं नाही, सगळं काही माझ्याकडं. एखादी व्यक्ती, लक्षात घ्या, बहुतांश लोक ज्याचं स्वप्न बघू शकतील, ज्याची कल्पना करू शकतील, अशा सगळ्या गोष्टी किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी माझ्याकडे होत्या, ज्याच्याबद्दल खरं तर मी ग्रेटफुल, आभारी असायला पाहिजे होतं, थँकफुल असायला पाहिजे होतं. दॅट डे, त्या दिवशी, आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. माझ्या जीवनाकडे बघण्याचा मी दृष्टिकोन बदलायचं ठरवलं. टू डिसाइड म्हणजे टू मेकअप वन्स माइंड, मनाचा निश्चय करणे. टू डिसाइड म्हणजे टू मेकअप वन्स माइंड, मनाचा निश्चय करणे. ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव, नेचर. त्या दिवशी मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा स्वभाव बदलायचं ठरवलं. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श, आयडियल, रोल मॉडेल मानायचं ठरवलं. आणि लक्षात घ्या, जे काही आपल्याकडे आहे त्यात आनंदी राहायचं असं मी या ठिकाणी ठरवलं. आफ्टर अ लॉंग पॉज, अगदी दीर्घ शांततेनंतर दोघंही आम्ही गप ऐकून होतो. मीना पण गप आणि लक्षात घ्या या ठिकाणी सुधा मूर्ती पण गप. आफ्टर अ लॉंग पॉज, दोघेही गप बसल्या, ऐकून सुन्न झाल्या. थोडक्यात ही सगळी स्टोरी सांगून मीना सुन्न झाली आणि सुधा मूर्ती ऐकून सुन्न झाली. आणि आफ्टर अ लॉंग पॉज, दीर्घ काळ शांतता झाल्यानंतर, आय आस्क्ड मीना, मी मीनाला विचारलं, हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. तुझ्यात हा बदल व्हायला किती काळ लागला. त्या भिकाऱ्याच्या त्या इन्सिडेंट नंतर, त्या घटनेनंतर तुझ्या आयुष्यात हा बदल यायला किती काळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन डॉन्ड, शी सेड. ती म्हणाली, एकदा मला याची जाणीव झाली. रिअलायझेशन डॉन्ड म्हणजे बिगॅन टू रिअलाइज. डॉन उच्चार आहे, डॉन, डॉन म्हणजे उजाडणे. व्हेन धिस रिअलायझेशन डॉन्ड, जेव्हा ही जाणीव मला व्हायला सुरुवात झाली, शी सेड, ती म्हणाली, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years, मला 2 वर्ष लागली, टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. हा बदल माझ्यात घडवून आणायला, माझ्यामध्ये हा बदल घडवून आणायला जवळजवळ मला 2 वर्ष लागली. आणि मग मी निराशवादीची, अनहॅपीची हॅपी बनले. 2 वर्ष मला प्रयत्न करावा लागला माझ्यातला नकारात्मक दृष्टिकोन बदलायला. नाव नथिंग मॅटर्स. आता काही का गोष्ट असे ना,
काही का आयुष्यात घडेना, आय एम ऑलवेज हॅपी, मी नेहमी आनंदी असते. काही का होईना, कसला का करोना येईना, बरं ना, मी नेहमी आनंदी असते. लक्षात घ्या. पण दुःख व्हायचं काही कारणच नाही. आय फाईन, आपण बघा सर, आता काही समजा आपल्याला करोना असतो, लॉकडाऊन मध्ये पण किती चांगल्या गोष्टी आहेत. घरात राहता येतं, आई वडिलांच्या बरोबर राहता येतं, खेळता येतं, कॅरम खेळता येतात, पत्ते खेळता येतात, वडिलांच्याकडनं गोष्टी ऐकता येतात, आईकडनं बऱ्याच गोष्टी शिकता येतात. बरोबर आहे ना, नवीन नवीन गोष्टी बदल घडतात, किती चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे ना सर, किती चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण जसं आहे तसं आनंदाने राहायला शिकलं पाहिजे. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, आणि प्रत्येक लहान लहान गोष्टीमध्ये मी सुख शोधते. आता अगदी लहान लहान गोष्टीमध्ये मी सुख शोधते. इन एव्हरी सिच्युएशन म्हणायचं नाही, सिच्युएशन. आणि प्रत्येक स्थितीमध्ये लक्षात घ्या, मी या ठिकाणी लक्षात घ्या सुख शोधते. अँड इन एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक लहान गोष्टीमध्ये मी सुख शोधण्याचा प्रयत्न करते. मी सुख आता शोधते. असा मी माझ्या वृत्तीमध्ये बदल करून घेतला. काही परिस्थिती येऊ दे, कुठलीही सिच्युएशन येऊ दे, त्या सिच्युएशनमध्ये, स्थितीमध्ये मी आनंद शोधायचा. लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधायचा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंद शोधायचा, असं मी या ठिकाणी ठरवलं. त्यावर एक खूप महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या, सुधा मूर्ती विचारतात. कुणाला? मीनाला. काय विचार बघा, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. मी विचारलं, मी म्हणजे कोण सांगा? सुधा मूर्ती. मी विचारलं, काय ग, तू तुझ्या गुरुला काय गुरुदक्षिणा दिलीस का ग? एवढा तुझ्यात मोठा बदल झाला. ती काय म्हणते बघा, मीना म्हणते, नो, नाही दिली. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं, बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स, ह्या सगळ्या सुखाचा महामंत्र मला समजेपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी मला समजेपर्यंत, ही वॉज डेड, तो भिकारी मेला होता. मला 2 वर्ष लागली हे समजायला, सुखाचा महामंत्र समजायला. आणि मग तोपर्यंत तो भिकारी मेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल. आणि म्हणून बोर्डिंग स्कूल जे आहे, बोर्डिंग स्कूल म्हणजे काय, तर वसतिगृह असणारी शाळा, जिथं राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची सगळी सोय होती, त्याला बोर्डिंग स्कूल म्हणतात. आणि त्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्या मी नातीला घातलं, आणि त्याचा सगळा खर्च मी दिला गुरुदक्षिणा म्हणून. स्पॉन्सर म्हणजे टू प्रोव्हाइड फंड्स, तो सगळा खर्च मी दिला. लक्षात घ्या, टू स्पॉन्सर म्हणजे टू ऍक्सेप्ट समवन्स रिस्पॉन्सिबिलिटी, एखाद्याची जबाबदारी स्वीकारणं, याला स्पॉन्सर म्हणतात. आणि म्हणजेच लक्षात घ्या, मी त्या नातीचा सगळा बोर्डिंगच्या शाळेच्या, बोर्डिंग स्कूलचा, वसतिगृहाचा सगळा खर्च मी या ठिकाणी उचलला, त्याची जबाबदारी मी घेतली ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. या ठिकाणी लक्षात घ्या, त्याचं, या ठिकाणी त्या भिकाऱ्याचं, हिम म्हणजे भिकारी, त्याच्या आदराचं प्रतीक म्हणून, त्याच्याबद्दल मला वाटणारा जो आदर आहे, माझ्या आयुष्यातलं दुःख ज्यानं दूर केलं, माझ्या आयुष्यात ज्याने सुखाचा महासागर आणला, त्या भिकाऱ्याबद्दल, हिम, त्या भिकाऱ्याबद्दल एक आदराचं प्रतीक म्हणून मी तिची जी नात आहे, त्याची नात, त्या नातीचा सगळा बोर्डिंग स्कूलचा जो खर्च आहे, तो मी या ठिकाणी देते, मी या ठिकाणी दिला. ह्या लेखिका कोण आहेत सांगा सर? सुधा मूर्ती आहेत. लक्षात घ्या. आणि ह्या ज्या सुधा मूर्ती आहेत, ह्या सुधा मूर्ती पद्मश्री आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार आपल्या भारत सरकारने दिलेला आहे. म्हणजे लेखिका कोण सटरफटर नाहीये, लक्षात घ्या. आणि ॲन इंडियन इंजिनिअरिंग टीचर आहेत त्या. भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्रामधल्या शिक्षिका आहेत त्या. इंजिनिअरिंग शिकवतात. कोण? सुधा मूर्ती. त्या इंजिनियर आहेत. ऑथर इन कन्नड अँड इंग्लिश, इंग्रजी आणि कन्नड मधल्या त्या लेखिका आहेत. चेअरपर्सन ऑफ इन्फोसिस फाउंडेशन. लक्षात घ्या, म्हणजे एवढा हा धडा उत्तम का, सुखाचा महामंत्र महाराष्ट्रातल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत ह्या धड्यांच्या माध्यमातून त्यांनी पोहोचवला. कोण आहे ही बाई? सुधा मूर्ती, जिनं आपल्याला, तुम्हाला, मला सुखाचा मंत्र दिला. ती आहे, लक्षात घ्या, चेअरमन ऑफ इन्फोसिस फाउंडेशन. ज्या इन्फोसिस फाउंडेशनची ती अध्यक्ष आहे,
ग्रेट अचिव्हमेंट इन कॉम्प्युटर सायन्स. ह्या इन्फोसिस फाउंडेशननं कॉम्प्युटर शास्त्रामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे. इन्फोसिस फाउंडेशन नॉन प्रॉफिट आर्म ऑफ IT सर्व्हिस कंपनी. IT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मधली जी सर्व्हिस कंपनी, ती नॉन प्रॉफिट, फायदा न घेणारी ही इन्फोसिस फाउंडेशन आहे, लक्षात घ्या, संस्था आहे. अ फिलॉन्थ्रॉफिस्ट, ही जी फिलॉन्थ्रॉफिस्ट म्हणजे दान करणारी व्यक्ती, फिलॉन्थ्रॉफिस्ट दान करणारी व्यक्ती. आणि ही जी दानवीर हा शब्द करेक्ट, फिलॉन्थ्रॉफिस्ट. आणि ही जी दानवीर आहे, हॅज ऑफर टू हेल्प कर्नाटका गव्हर्नमेंट. आणि ह्या दानवीर बाईंनी, सुधा मूर्तींनी, लक्षात घ्या, ह्या कर्नाटक गव्हर्नमेंटला मदत दिली इन क्रबिंग स्प्रेड ऑफ कोरोना व्हायरस. हा जो कोरोना व्हायरस पसरायला लागलाय तो थांबवण्याकरता, कर्ब टू स्टॉप, थांबवण्याकरता कर्नाटक सरकारला तिने भरपूर मोठी करोडो रुपयाची मदत, लक्षात घ्या, तिने कर्नाटक सरकारला दिली. लक्षात घ्या, आपण जो मगापासून हा धडा शिकतोय, काही मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत आणि आपल्या आयुष्यात आपण काही बदल घडून घेतला पाहिजे. मुलांना हा धडा काही 10 मार्कासाठी शिकायचा आहे का? नाही मुलांना, हा धडा आपलं आयुष्य बदलायला शिकायचं आहे. मुलांना जीवनामध्ये दुःखी व्हायचं नाहीये. काय शिकायचं आपण या धड्यापासून बघूया. मीना हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एव्हरीथिंग. मीनाला प्रत्येक गोष्टीविषयी तक्रार करण्याची सवय होती. म्हणजे पहिली गोष्ट, ही सवय वाईट आहे, दुसऱ्याला वाईट म्हणे, तक्रार करायची. ह्यो तसा आहे, तो असा आहे, अमुक असा आहे, हे तसं आहे, सारखं तक्रार. कुणाविषयी आपण तक्रार करायची नाही मुलांनो. भगवंताने आपल्याला जीभ दिलेली आहे. ही जीभ जर उचलायची असेल तर दुसऱ्याविषयी चांगलं बोलायला उचलायची. कुणाविषयी वाईट बोलण्याची वेळ आली तर बोलायचं नाही. जमलं तर चांगलं बोलायचं, लक्षात घ्या. बरोबर ना? तक्रार करणं बंद करा, तुम्ही जीवनात, आयुष्यात आनंदी व्हाल. शी वॉज व्हेरी पेसिमिस्टिक बाय नेचर. ती स्वभावाने फार निराशवादी होती, पेसिमिस्टिक. शी बिकेम ऑप्टिमिस्टिक. ती आशावादी बनली. पेसिमिस्टिकचा विरुद्ध अर्थी शब्द ऑप्टिमिस्टिक. स्पेलिंगकडे लक्ष द्या. बरोबर ना? शी बिकेम ऑप्टिमिस्टिक. ती आशावादी बनली. अ बेगर चेंज्ड हर लाईफ. एका भिकाऱ्यानं तिचं आयुष्य बदललं. ती पेसिमिस्टिकची ऑप्टिमिस्टिक झाली, निराशवादीची आशावादी झाली, दुःखदायीचा आनंददायी झाली. कशामुळं? एका भिकाऱ्यानं तिच्या जीवनात बदल घडवून आणला. शी गेव लेफ्ट ओव्हर्स. द बेगर लिव्ड इन फ्रंट ऑफ हर हाऊस. हा भिकारी तिच्या घरासमोर राहत होता. इन फ्रंट ऑफ, FRONT, लक्षात घ्या, FRONT, इन फ्रंट ऑफ. आणि तो भिकारी, लक्षात घ्या, तिच्या घरासमोर राहत होता. शी गेव लेफ्ट ओव्हर्स टू द बेगर. ती त्या भिकाऱ्याला शिळं अन्न, घरात शिल्लक अन्न राहिलेलं देत होती. वन डे देअर वॉज अ हेवी रेनिंग. एक दिवशी जबरदस्त पाऊस पडत होता. शी वॉज कर्सिंग द रेन. ती त्या पावसाला शिव्या घालत होती. कोण? मीना. बट द हंग्री बेगर अँड हिज 5-year-old ग्रँडडॉटर वेअर एन्जॉईंग द रेन. पण तो भुकेलेला भिकारी आणि भुकेलेली 5 वर्षाची त्याची नात ही पावसात आनंद लुटत होती. मीना हॅड सो मेनी कम्फर्ट्स. मीनाकडे कित्येक आनंददायी गोष्टी होत्या. बट शी वॉज अनहॅपी. पण ती दुःखी होती. द बेगर हॅड नथिंग. त्या भिकाऱ्याकडे काहीही कम्फर्ट्स नव्हतं. बट ही वॉज हॅपी. पण तो आनंदी होता. द इन्सिडंट फोर्स्ड हर टू लुक ॲट हर ओन लाईफ. आणि ह्या घटनेनं तिच्या स्वतःच्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला या घटनेनं भाग पाडलं. द इन्सिडंट फोर्स्ड हर टू लुक ॲट हर ओन लाईफ. या घटनेनं तिच्या स्वतःच्या जीवनाकडे बघायला, एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला तिला भाग पाडलं. शी लर्नड दॅट. ती मीना शिकली की एव्हरी मोमेंट ॲज इट इज. मी ॲज इट इज हा शब्द मुद्दामून खाली लिहिला आहे, बघा लक्षात. शी लर्न दॅट. ती असं शिकली की एव्हरी मोमेंट ॲज इट इज. प्रत्येक क्षण जसा आहे तसा शुड बी एन्जॉयड. त्याचा आनंद लुटला पाहिजे. मग लक्षात घ्या, घरात राहायला लागू दे, शाळेत जायला लागू दे, क्लासमध्ये जायला लागू दे, आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या मोबाईलवर शिकायला लागू दे, जसा क्षण येईल तशा क्षणाचा आपल्याला आनंद लुटता आला पाहिजे.
आणि तसा आनंद लुटायला आपण शिकलं पाहिजे. असं ती शिकली. शी लर्न दॅट एव्हरी मोमेंट ॲज इट इज शुड बी एन्जॉयड. जसा येईल तसा प्रत्येक क्षणाचा आपण आनंद लुटला पाहिजे, हे ती शिकली. ह्या लेसनने आपल्याला काय मेसेज दिलाय, म्हणून काय शिकायचं आहे तुम्ही आणि मी पण शिकायचं आहे त्यातून, मी पण शिकायचं आहे. लक्षात घ्या, द लेसन गिव्ज अ मेसेज दॅट, ह्या धड्यानं आपल्याला संदेश दिलेला आहे की आवर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड गिव्ज अस हॅपी लाईफ. आपला लक्षात घ्या, जीवनामधला, आनंदी जीवनामधला जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, आपला जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे, तो आपल्याला आनंदी जीवन देऊ शकतो. द लेसन गिव्ज अ मेसेज दॅट, हा धडा आपल्याला काय संदेश देतो की आवर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड गिव्ज अस हॅपी लाईफ, की आपला सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्याला आनंदी जीवन देतो. कोण देतं आनंदी जीवन? तर सकारात्मक दृष्टिकोन. एक छोटंसं उदाहरण सांगतो मुलांना, आपण प्लीज या ठिकाणी स्क्रीनवर बघा, अतिशय महत्वाचं. एक वक्ता होता. सकारात्मक म्हणजे काय सांगतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय, म्हणजे काय 2 मिनिटात समजावून सांगतो. एक वक्ता होता. त्या वक्त्यानं समोर असलेल्या प्रेक्षकांना एक कागद दाखवला. असा कागद होता, लक्षात घ्या, कोरा कागद होता. त्याने कागद दाखवला आणि त्या कागदावर असा एक ठिपका केला आणि त्यानं सांगितलं, लक्षात घ्या, ऑब्व्हियसली त्यानं हा जो ठिपका केला हा ब्लॅक ठिपका केला, लक्षात घ्या, असा काळा ठिपका केला त्याने, लक्षात घ्या, बरोबर आहे. त्याने विचारलं काय दिसतंय तुम्हाला, त्यानं काय विचारलं बघा सर, काय दिसतंय तुम्हाला, लक्षात घ्या, त्याने विचारलं. सगळे लोक म्हणाले काळा ठिपका दिसतोय, काळा ठिपका दिसतोय, काळा ठिपका दिसतोय. सगळे लोक म्हणाले हो आम्हाला काळा ठिपका दिसतोय. त्यावर तो वक्ता म्हणाला, बाबानो, एवढा मोठा कोरा कागद नाही दिसत, एवढा मोठा कोरा कागद नाही दिसत तुम्हाला, एवढ्या बारक्यातला बारका तो काळा डाग हुडकून काढायला लागलाय. प्रत्येक व्यक्तीकडे असंख्य चांगले गुण असतात, असंख्य चांगले गुण असतात, ते बघत नाही आम्ही, आणि वाईटातला वाईट, बारक्यातला बारका गुण हुडकून काढतो आम्ही त्याच्यातला, आणि त्याच्यावरच आम्ही बघतो, त्याच्यावरच आम्ही चर्चा करतो आणि दुःखी बनतो. म्हणून आजपासून कुठलीही व्यक्ती असो, कुठलीही घटना असो, आई असो, वडील असो, शिक्षक असो, एखादा उद्योग असो, एखादा व्यापार असो, कुठलीही घटना असो, काही असो, त्यातल्या चांगल्या गोष्टी शोधायच्या. असंख्य आहेत, चांगल्या गोष्टी असंख्य आहेत, पण आपल्याकडे बारक्यातला बारका वाईट गुण शोधून त्याच्यावरच चर्चा, आपण माप काढणे म्हणतो बघा त्याला, किती बाय कितीच आहे. लोकांची माप काढायची आपल्याला जी सवय आहे, म्हणजे वाईटातला वाईट गुण, बारक्यातला बारीक वाईट गुण बघण्याची जी सवय आहे, ती सवय आपण सोडली पाहिजे. इतरांच्यातले चांगले गुण शोधण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. ह्याला म्हणायचं, लक्षात घ्या, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि म्हणून या ठिकाणी या धड्यानं आपल्याला काय शिकवलं की आवर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आपला जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, तो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आनंदी जीवन देतो. वी मस्ट ट्राय टू फाइंड गुड क्वालिटीज इन अदर्स. आपण इतरांच्यातले चांगले गुण शोधले पाहिजेत. बघा किती ढिगभर चांगले गुण आहेत, एखादा वाईट गुण असतोय, एखादा वाईट गुण असतोय, सोडा, असंख्य चांगले गुण बघ. वी मस्ट ट्राय टू फाइंड आउट गुड क्वालिटीज इन अदर्स. इतरांच्यातले चांगले गुण आम्ही शोधले पाहिजेत. वी शुड नॉट ट्राय टू फाइंड बॅड क्वालिटीज इन अदर्स. इतरांच्यातले वाईट गुण, बारक्यातला बारका वाईट गुण आपण न शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इट ब्रॉडन्स अवर ॲटिट्यूड. असं केल्यामुळं आपली वृत्ती विशाल होईल. ब्रॉडन, विशाल होणे, आपली वृत्ती विशाल होईल, आपलं मन मोठं होईल आणि आपण आनंदी जीवन जगू शकू. हा आहे मुलांनो आनंदी जीवनाचा मंत्र. आनंदी जीवनाचा मंत्र. असंख्य चांगले गुण शोधा. प्रत्येक घटनेतील, प्रत्येक व्यक्तीतील, प्रत्येक प्रसंगातील चांगले गुण शोधा, त्याच्यावर बोला, त्याच्यावर चर्चा करा. वाईटातला वाईट गुण शोधून त्याच्यावर चर्चा करू नका. या ठिकाणी हा धडा शिकत असताना तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठा बदल व्हावा, तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त व्हावा, इतरांच्यातील चांगले गुण शोधण्याची वृत्ती तुमची विकसित व्हावी.
प्रत्येक घटनेतील आनंदी भाग तुम्ही शोधावा आणि त्यापासून आनंदी घ्यावा आणि आजपासून तुमच्या आनंदी जीवनाला सुरुवात व्हावी एवढी शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.